हजारो महिला मुंबईत असेल, दिल्लीत असेल, लखनौ असेल, सगळं देशभर या रस्त्यावर उतरलेल्या होत्या. त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने जे महिला आरक्षणाचं बिल होतं त्याच्या विरोधात मतदान केलं, आपल्या मित्रपक्षांना करायला लावलं आणि त्यामुळे हे बिल त्यांनी पास होऊ दिलं नाही आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या. आणि असंच मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या आणि ट्रॅफिकची त्रुटी झालेली होती. खरं आहे, तर मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाण मोठी होत असते, मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं करावं त्या बोलत होत्या. त्यांनी तसं बोलायला होतं, त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती, मी त्या ठिकाणी होतो, बाईट येत होतो आपल्यासमोरच, तिथेही त्या आल्यात, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, तुम्ही सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये त्या बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर होतं तर बिलकुल कामा नाही. आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या. त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं की 10-15 मिनिटांमध्ये मी रस्ता क्लिअर करतोय आणि पुढे निघून जाऊ. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघामध्ये पाणी पाठी उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर. ही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय बोलायचं असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये मग त्या तिथून निघून गेल्या. एवढाच तो त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठी निघाला होता. खरं महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या मदत बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असले याची सर्वांना कल्पना आहे. पुन्हा मी सांगेल, पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अशी काळजी घेऊ. पण त्या ज्या बोलल्या मला वाटतं की फार संसदीय भाषेत नव्हतं. त्यांनी सुद्धा ठीक आहे, त्यांचं म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रार करू शकल्या असत्या पोलिसांकडे. पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रिक्सर परवानगी घेतलेली होती, रूटही आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा त्रास लोकांना झालेला असेल, झालेला आहे. आम्ही मान्य करतो. प्रत्येक मोर्चामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो. ठीक आहे, संध्याकाळची वेळ होती, 7:30 वाजता आमचं मोर्चा आणि मोर्चा मात्र काही रात्रीचं निघू शकणार नाही. मोर्चाचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मी मागितलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठेही चुकलेलं नाही. पण एखादी भगिनी आमची येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, कुठेतरी बाटली फेकून मारते मोर्चावर, तर हेही काही योग्य नाही. आणि तो मोर्चा सुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता. मला असं वाटतं की त्यांचा राग फारच अनावर झालेला होता, त्यांचा सगळं फार अनावर झालेला होता. पण त्या काही असंसदीय भाषेमध्ये बोलत होत्या, हे काही योग्य नाही. नाही, बरोबर आहे ना. मी सांगितलं जाते की असं मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतात, लोकांना त्रास होतो, त्यांचाही त्रागा वाढतो. हे खरं आहे, हे या बाबतीत आम्हाला ते अमान्यच नाही, मान्यच आहे. पण आता शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता. असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात. आंदोलनं जेवढी मोठी होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून. आणि म्हणून मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे केली असती. थोडा सौम्य भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला रागच्या ठिकाणी व्यक्त करता आला असता. त्या ज्या भाषेत बोलत होत्या, त्यांनी बाटली फेकून मारली, ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं.